नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून सर्वसामान्यांचं बजेट हे कोलमडले. अशा स्थितीमध्ये ग्रामीण भागासाठी बायोगॅस हा केवळ एक पर्याय नसून तो वरदान ठरतोय. सरकारकडनं मिळणारं भरघोस अनुदान आणि घरच्या घरी उपलब्ध होणारं इंधन यामुळे बायोगॅस संयंत्रांकडे वळण्याची हीच खरी वेळ आहे. यामध्ये सरकार आता अनुदान देणार आहे. यामध्ये अनुदान कोणकोणत्या प्रायोरिटीजवरती मिळतं ते पहा. तर संयंत्राच्या आकारानुसार म्हणजेच घनमीटरनुसार अनुदानाची रक्कम ही निश्चित केली जाते. लाभार्थ्याला 14,350 ते अगदी 30,000 रुपयांपर्यंतचं अनुदान देखील दिलं जातं. बायोगॅस संयंत्राला शौचालय जोडल्यास अतिरिक्त 1,600 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देखील यामध्ये दिलं जातं. सोबतच आता पहा याची पात्रता काय आणि योग्य कागदपत्र कोणती. तर लाभार्थ्याकडे किमान 2 ते 3 जनावरं असणं आवश्यक आहे. आधार कार्ड, बँक पासबुक, झेरॉक्स, त्यानंतर 7/12 आणि 8अ उतारा या गोष्टी लागणार आहेत. सोबतच पासपोर्ट आकाराचे फोटो आणि संमतीपत्र असणं देखील गरजेचं आहे. आता यामध्ये बायोगॅसमधून बाहेर पडणारी जी स्लरी आहे तर ती पिकांसाठी उत्तम टॉनिक मानलं जातं. त्यात नत्र, स्फुरद, पालाशचं प्रमाण हे अधिक असतं. हे खत थेट शेतामध्ये वापरता येतं, ज्यामुळे रासायनिक खतांचा खर्च अगदी 50% कमी होऊ शकतो. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारमार्फत हा कार्यक्रम राबवला जातो. त्याचा मुख्य उद्देश हा ग्रामीण भागामध्ये स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणं हा आहे आणि सोबतच महिलांचं आरोग्य सुधारणं, तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय शेतीला चालना देणं हा देखील आहे. तर मग आता यासाठीचा अर्ज कुठे आणि कसा करायचा. तर इच्छुक लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या पंचायत समितीच्या कृषी विभागामध्ये संपर्क साधावा. ग्रामसेवक किंवा कृषी विस्तार अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यामध्ये अर्ज करून आवश्यक ती कागदपत्र जमा करावीत. मंजुरीनंतर अधिकृत एजन्सीमार्फत संयंत्र उभारलं जातं. यामध्ये आता बायोगॅस हा ग्रामीण व्यवस्थेला एक बळकटी देणारा प्रकल्प आहे. सिलेंडरच्या वाढत्या किमतींवरती हा कायमस्वरूपी उपाय असून शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेऊन आपल्या घरी बायोगॅस संयंत्र उभारावं. यामुळे पैशांची बचत तर होतेच आणि पर्यावरणाचं रक्षण दोन्ही शक्य होतं, असं आवाहन आता कृषी विभागाकडनं करण्यात आलेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता सिलेंडरची चिंता करण्याची गरज नाही. आता बायोगॅसला अनुदान मिळतंय, त्यामुळे आपण देखील बायोगॅस बसवून आपण एक चांगला उपक्रम राबवूयात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.